नमस्कार. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे गर्दग्रस्त. ए हमाल, मी दुकानासमोर बसलेल्या मळकट कपड्यातल्या दाढी केस वाढलेल्या एका अस्थिपंजर इसमाला हाक मारली. त्याच्या डोक्यावर सामान देऊन आम्ही घराची वाट चालू लागलो. मधून मधून तो थकून थांबत होता. घामाने निथळत होता. काय रे, नुकतीच हमाली करू लागला आहेस की काय? सवय दिसत नाही आहे तुला? होय साहेब, तुमचं सामान मी घेतलंय पहिल्यांदाच. मी हमाल नाही आहे. मी चांगल्या घरातील तरुण आहे, पण माझ्या वेशामुळे मला कोणीही नोकरी देत नाही. रोज मी त्या दुकानासमोर बसून माझ्या दुरावस्थेचा व भवितव्याचा विचार करत बसलेला असतो. मग तुझी ही अवस्था कशी काय झाली? साहेब, मी गर्दग्रस्त होतो, म्हणजेच ड्रग ॲडिक्ट होतो. नुकतंच माझं व्यसन सुटलं, पण पूर्वीची उमेद उत्साह जम मला अजून लाभलेला नाही. त्या गर्दने मला इतकं पोखरलं आहे की माझ्या शरीराचं फक्त चिपाड राहिलंय. एकेकाळी मी शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये पारितोषिकं पटकावली होती. नाही ना हे खरं वाटत, पण ते अगदी खरं आहे. मी बुद्धिमान होतो. 12वीला मी 98% गुण मिळवून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. वसतिगृहात राहण्याची सक्ती होती. तिथे राहायला गेल्यावर सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांशी संबंध आला. तिथे मला गर्दची नशा कळली. पहिल्यांदा उत्सुकता, सक्ती, नंतर व्यसनासक्त होऊन शेवटी मी सतत गर्द ओढू लागलो. महागडं व्यसन. व्यसनपूर्तीसाठी पूर्णपणे वेडा झालो होतो. वह्या पुस्तकं विकली. फीचे पैसेसुद्धा व्यसनात घालवले. नंतर प्राचार्यांनी वडिलांना कळवले. वडील आले, पण तेव्हा फारच उशीर झाला होता. मी तर या व्यसनाच्या इतका अधीन झालो होतो की आई वडिलांचं दुःख, त्यांचं प्रेम, घराची होणारी वाताहात काही मला दिसत नव्हतं. अखेर प्राचार्यांनी मला कॉलेजमधून बाहेर काढलं. माझे वडील मला घरी घेऊन आले. वडिलांनी मला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करून घेतलं व वडील घरी गेले. वॉर्ड बॉयला माझ्याकडे लक्ष ठेवण्यास सांगितलं. डॉक्टरही निघून गेले. माझ्या शरीरातील गर्दची मात्रा संपत आली होती. मी अस्वस्थ होऊ लागलो, थरथरू लागलो. घामसुद्धा फुटला. वेडापिसा झालो आणि वॉर्ड बॉयची नजर चुकवून पळालो. गर्दच्या शोधात अड्ड्यावर पोचलो. गर्द घेतली आणि मगच माझा जीव शांत झाला. घरी पोहोचल्यावर परत माझी रवानगी रुग्णालयात झाली. पुन्हा तेच डॉक्टर, तेच रुग्णालय. पण वडिलांनी व डॉक्टरांनी आशा सोडली नव्हती. यावेळेस मला मात्र मोकळं सोडलं नाही. एका खोलीत 2-3 दिवस कोंडून ठेवलं. गर्द अभावी माझी अवस्था पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे झाली होती. मी खोलीतल्या खोलीत धावत होतो. पुन्हा शक्ती संपली की पडत होतो. मोठमोठ्याने ओरडत होतो, रडत होतो, शिव्यासुद्धा देत होतो. पण माझी सुटका काही होत नव्हती. हळूहळू माझी शक्ती क्षीण झाली. अन्नावरची वासना कधीचीच उडालेली होती. कधी मळमळ होत होती, कधी उलट्या व्हायच्या, कधी जुलाबसुद्धा व्हायचे. हे सर्व गर्दचा अंश शरीरात नसल्याने व्हायचे. गर्दचे व्यसन लागले की ते शरीरात असणे आवश्यक होते. ते जर नसले तर माणूस राहत नाही. हळूहळू मी शांत होत होतो. डोकं ठिकाणावर आलं होतं. डोकं दुखायचं. मी विचार करू शकत होतो. मला माझीच लाज वाटायची. पुन्हा पूर्वायुष्य आठवलं की गर्दची आठवण व्हायची. पण मी प्रयत्नपूर्वक त्यावर काबू करू शकत होतो. कारण मला आता बरं व्हायचं होतं. पुन्हा माणसात यायचं होतं. रुग्णालयात असताना विचार करू लागलो की वाटायचं आपल्यासारखे कितीतरी हुशार होतकरू विद्यार्थी या व्यसनाने पछाडले गेले असतील. कितीतरी तरुणांच्या आयुष्याचं मातेरं झालं असेल. कितीतरी घरं उजाड झाली असतील.
कालकुटाहूनही जहाल हे विष आलं तरी कुठून, त्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे. नाहीतर भारताच्या भावी पिढीमध्ये गर्दग्रस्तांची संख्या बेसुमार वाढतच जाईल. भारताची पवित्र भूमी स्मशानभूमी होईल. हे सर्व रोखलंच पाहिजे. व्यसनमुक्ती करणाऱ्या संस्थांच्या सहाय्याने तरुणांना जागृत केलं गेलं पाहिजे. छापे घालून गर्दचे दलाल व साठे जप्त केले पाहिजेत. गर्दची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर इलाज केला पाहिजे. या विचाराने मी एवढा भारलो की माझी स्वतःची गर्दच्या व्यसनातून माझ्या मनोबलाने मी सुटका करून घेतली. माझं भवितव्य भीषण आहे याची मला जाणीव आहे, पण माणूस हा स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार आहे असा माझा विश्वास आहे आणि म्हणूनच माझं उज्ज्वल भवितव्य मी घडवू शकेन. मी माणसात आलो याचाच मला खूप मोठा आनंद आहे. या कामानेच माझ्या उज्ज्वल भवितव्याचा शुभारंभ झाला आहे. माझ्या या पुनरुज्जीवनातून माझ्यासारख्या अनेक गर्दग्रस्त तरुणांना स्फूर्ती मिळून तेही ह्या भयानक व्यसनातून मुक्त होऊन सुखी, फ्री फ्रॉम ड्रग्ज ॲडिक्शन निरामय जीवन जगू शकतील. त्या दृष्टीने आजचा दिवस माझ्या जीवनातील मोठा भाग्याचा आहे असंच मी मानतो. तेवढ्यात माझं घर आलं. त्या तरुणाने माझं सामान घरात ठेवलं, दिलेले पैसे घेतले आणि माझे मनःपूर्वक आभार मानून तो परतला. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.